Hello all. The next part is whistleblowing. Whistleblowing is a term used when a worker passes on information concerning wrongdoing. म्हणजेच एखादा एम्प्लॉई कंपनीमध्ये चालणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल डिस्क्लोज करत असेल, ओपनली बोलत असेल, तर त्याला व्हिसल ब्लोईंग असं म्हटलं जातं. द डिस्क्लोजर बाय ऑर्गनायझेशनल मेंबर्स may be former or current of illegal, immoral or illegitimate practices under the control of their employees to persons or organizations that may be able to effect action. It is employees' disclosure of illegal, immoral or illegitimate practices on the employer's part. It means calling attention to wrongdoing that is occurring within an organization. ही एक नवीन संकल्पना आहे व्हिसल ब्लोईंग. म्हणजेच एखाद्या एम्प्लॉईनी बाहेर गोष्टी सांगणं, पण त्या चुकीच्या चालत असतील तर इमॉरल गोष्टी मे बी तो बाहेर सांगणार नाही, मॅनेजमेंटला सांगेल, पण चुकीच्या गोष्टी नोटीस करणं आणि त्या सांगणं, ओपनली सांगणं, त्याला व्हिसल ब्लोईंग असं म्हणतात. व्हॉट इज द कोड ऑफ व्हिसल ब्लोईंग? पहिल्यांदा व्हिसल ब्लोईंग ही एक चांगली संस्कृती म्हणून ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. फर्स्ट इज रेकग्नायझिंग द वर्कर्स are valuable ears and eyes. Workers are often the first people to witness any type of wrongdoing within an organization. So, the information that workers may uncover could prevent wrongdoing which may damage the organization's reputation or performance. एम्प्लॉईज पहिले असतात की जे नोटीस करतात की काहीतरी चुकीचं चाललं आहे. मग अशा वेळेला त्यांनी ओपनली सांगितलं पाहिजे आणि हे एम्प्लॉयर्सना समजलं पाहिजे की वर्कर्स हे चांगले इयर्स आणि आईज नोटीस करणारे लोक आहेत आणि त्यांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर गेटिंग द राईट कल्चर. इफ एन ऑर्गनायझेशन हॅज नॉट क्रिएटेड अन ओपन अँड सपोर्टिव्ह कल्चर, द वर्कर मे नॉट फील कम्फर्टेबल मेकिंग डिस्क्लोजर फॉर फिअर ऑफ consequences. Employers should demonstrate through visible leadership at all levels of organization that they welcome and encourage workers to make disclosures. एम्प्लॉयर्सनी वर्कर्सना सांगितलं पाहिजे किंवा तसं वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे की ते ओपनली कुठली गोष्ट बोलू शकतील, न घाबरता, त्यांच्या नोकरीची काळजी न करता. त्यानंतर बिंग एबल टू रिस्पॉन्ड. एम्प्लॉईज जे आहेत त्यांना कुठलीही भीती नसली पाहिजे कुठली गोष्ट सांगताना, डिस्क्लोज करताना. अ पॉलिसी शुड हेल्प एक्सप्लेन द बेनिफिट्स ऑफ मेकिंग डिस्क्लोजर. त्यानंतर बेटर कंट्रोल. जेव्हा कुठलीही गोष्ट एखादी हाताबाहेर जात असते, चुकीची गोष्ट घडत असते, ती वेळीच कंट्रोल करण्यासाठी व्हिसल ब्लोईंग महत्त्वाचं ठरतं. आणि जर रिझॉल्विंग रॉंग डुईंग क्विकली मीन्स वॉट, वेळीच निदर्शनास आणून दिल्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापासून टळली जाते. ओके. नेक्स्ट इज देर आर 2 types of whistleblowing. One is internal, means most of the whistleblowers are internal who report misconduct on a fellow employee or superior within the company. म्हणजे मॅनेजमेंटलाच जर सांगितलं किंवा सुपिरियर जे कोणी वरती आहेत त्यांना सांगितलं की एखादी चुकीची गोष्ट आहे, ते सांगणं कंपनीच्या अंतर्गत, त्याला इंटरनल म्हणतात. एक्सटर्नल मीन्स वॉट, दे रिपोर्ट मिसकंडक्ट टू आउटसाईड पर्सन्स. बाहेरच्या व्यक्तींना जेव्हा असं सांगितलं जातं, मे बी लॉयर्स असतील, मीडिया असेल, पोलीस असतील, एजन्सीज असतील, तर अशा वेळेला जेव्हा बाहेर गोष्टी सांगितल्या जातात त्यावेळेला त्याला एक्सटर्नल व्हिसल ब्लोईंग म्हणतात. व्हिसल ब्लोईंग हे काही वेळेला चांगलं समजलं जातं कारण की अनैतिक किंवा चुकीच्या गोष्टी बाहेर येतात, आणि काही वेळेला चुकीचं समजलं जातं कारण कंपनीची कॉन्फिडेन्शियल माहिती बाहेर सांगितली जाते, हे सुद्धा अनैतिक आहे असं समजलं जातं. Next is value-based management. Values are most important while in any behavior, may be personal or organizational. Value-based management is the management philosophy and approach that enables and supports maximum value creation in organizations, typically the maximization of shareholders' value. Value-based management encompasses the process for creating, managing and measuring value. म्हणजेच काय की सगळ्यांचं मूल्य वाढलं पाहिजे, कंपनीच्या शेअरहोल्डर्सचं व्हॅल्यू वाढली पाहिजे, अशा प्रकारचे हे मॅनेजमेंट सांगतं. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बिलीफ्स, प्रिन्सिपल्स, प्रोसेसेस दॅट इफेक्टिवली आर्म द कंपनी to succeed in the battle against competition from the outside and institutional imperative from inside.
It is a systematic approach to achieve company's objective and a holistic management approach that encompasses redefined goals and structures for a good human resource practice. म्हणजेच काय की व्हॅल्यूज जर पाळून जर काही तत्त्व जर तुम्ही पाळली कंपनीमध्ये तर नक्कीच त्याचा दूरगामी चांगला परिणाम होऊ शकतो आणि लाँग टर्ममध्ये कंपनी सक्सेसफुल होऊ शकते. Value based management is a framework for measuring and managing businesses to create superior long term value for shareholders. Rewards are measured in terms of enhanced share price performance and dividend growth. Now, what are the benefits of value based management? First of all, it gives certainty to the investors that this company is ethically good, morally good, and we can have प्रोटेक्टेड राईट्स इन दिस पर्टिक्युलर कंपनी. म्हणजे जे कोणी इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करतात तुमच्या कंपनीमध्ये त्यांना एक खात्री किंवा हमी शाश्वती असते की त्यांची गुंतवणूक वाया जाणार नाही. दुसरं की नैतिकता पाळल्यामुळे स्पर्धात्मक युगामध्ये सुद्धा कंपनीचं नावलौकिक चांगलं असतं. इट गिव्स यू कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज बिकॉज ऑफ हॅव्हिंग व्हॅल्यूज इन युअर सिस्टम. देन यू कॅन बी क्रेडिबल. तुमच्या कंपनीची विश्वासार्हता वाढते. इनोव्हेशन्सला सपोर्ट करतं. नवीन निर्मिती होते. सेगमेंट बजेट्स अँड एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. तुमच्या कंपनीची कार्यक्षमता वाढते जर तुम्ही व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट वापरत असाल. अँड द लास्ट सेगमेंट इज वेदिक मॅनेजमेंट. आपल्याला सगळ्यांना वेद माहिती आहेत आणि वेद हे व्यवस्थापन म्हणजेच काय की पुरातन काळामध्ये कशा प्रकारे मॅनेजमेंट व्यवस्थापनाची तत्त्व वापरली जायची. जर ती तत्त्व आजही आपण पाळली फॉलो केली तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला आजही दिसू शकतात. Vedic management is the management practice based on Vedantic practices. In other words, it is a management based on we feeling instead of I feeling. It is based on the premise of good for all and happiness for all. It is also called in Sanskrit Sarvajan Hitaya, Sarvajana Sukhaya. It is a management aimed at achieving progress and development without damage and destruction. जे कुठलंही डिस्ट्रक्शन खराबी नुकसान न करता केलेला प्रोग्रेस किंवा प्रगती. इट्स अबाउट अचिव्हिंग इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी अँड प्रोग्रेस विदाउट एक्झॉस्टिंग आर रिसोर्सेस, विदाउट पोल्युटिंग वॉटर, विदाउट मेकिंग एअर पॉयझनस अँड विदाउट डिस्ट्रॉईंग बायोडायव्हर्सिटी. कुठलाही दुष्परिणाम न करता स्वतःची प्रगती करणं आणि गोष्टी मॅनेज करणं त्याला वेदिक मॅनेजमेंट म्हणू शकतो. आजही हे वेदिक मॅनेजमेंट रेलिव्हंट आहे. आपण त्याचा वापर करू शकतो. कसा करू शकतो हे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं की कन्सिडर एव्हरी ह्युमन बिईंग हॅव्हिंग सेम आत्मन दॅट इज डिवाइन. सगळे एक आहेत, युनिटी आहे सगळ्यांच्यात हे समजणं. परफॉर्म अँड ऑफर एव्हरी वर्क टू द डिवाइन. परफॉर्म युअर वर्क विथ फुल कमिटमेंट अँड डू नॉट डेव्हलप अटॅचमेंट. म्हणजे काम करताना सगळी कमिटमेंट द्या पण त्याच्याशी आसक्ती ठेवू नका. अचीव एंड्स युझिंग फेअर मीन्स योग्य मार्गानेच पैसे कमवा. शेअर युअर मटेरियल नॉन मटेरियल अचीवमेंट विथ अदर्स. डिस्चार्ज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स ऑल लाईक पेरेंट्स, चिल्ड्रन्स, एम्प्लॉईज, कस्टमर्स, सोसायटी अँड नेचर. तुमच्या सगळ्यांच्या प्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडा. अँड परफॉर्म एव्हरी वर्क विथ इक्वॅनिमिटी इन माइंड. देन these Vedic principles can have solutions to these problems. म्हणजे काही प्रश्नांची उत्तरं वेदिक मॅनेजमेंटमध्ये दिली जातात की कशा प्रकारे बिझनेस केला जाऊ शकतो. हाऊ टू सर्वाईव्ह अँड थ्राईव्ह इन द टुडेज हायली कॉम्पिटेटिव्ह ग्लोबल मार्केट. हाऊ टू इनकल्केट अँड डेव्हलप द फिलिंग ऑफ कमिटमेंट अँड लॉयल्टी अमंग द एम्प्लॉईज. हाऊ टू मोटिवेट द एम्प्लॉईज. हाऊ टू मॅनेज स्ट्रेस. how to make people and organization grow both materially and spirituality, and how to develop people in wholesome on job and off the job. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही वेदिक मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स वापरा असं सांगितलेलं आहे. इट कवर्स 4 फोल्ड प्रिन्सिपल्स. फर्स्ट इज सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे स्वतःचं मॅनेजमेंट. मग त्यामध्ये हेल्थ, युअर होल बॉडी, युअर इंटेलेक्ट अँड माइंड. तुमचं मन, तुमची बुद्धी आणि तुमचं शरीर हे तुम्ही स्वतः कंट्रोल करा, त्याला मॅनेज करा. दॅट इज सेल्फ मॅनेजमेंट. देन रिलेशनशिप मॅनेजमेंट. तुमचं इतरांशी नातं कसं आहे त्याची व्यवस्थापन करा. कॉस्मिक मॅनेजमेंट मीन्स सगळं जे पर्यावरण आपल्या भोवती आहे त्याबद्दल तुम्ही जागरूक राहा. त्यामध्ये मॅनेजमेंट ऑफ एन्व्हायरमेंट विदाउट एनी टाईप ऑफ पोल्युशन अँड द पॉझिटिव्ह इन्वोकिंग ऑफ कॉस्मिक फोर्सेस.
And then spiritual management focuses on an inquiry into the self and bliss of self realization. स्वतः नक्की कोण आहे ते शोधून काढा आणि दुसऱ्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मदत करा. This is spiritual management. So this Vedantic management gives a holistic view of management. So this was all about whistleblowing, then value-based management and Vedic management.